विसरली. बरोबर आहे ना? पण महाराज, मी जनाबाईचं उदाहरण याच्यासाठीच दिलं. 24 तास जी देवाला आठवते आहे ती जनाबाई तेवढं 24 तास कामही करतीये. तिच्या कामामध्ये उणीव नाहीये. नामदेव महाराजांचं एवढं मोठं कुटुंब, त्या कुटुंबामध्ये 15-20 जनाबाई जर सेवा करत असेल तर ती काम विसरली आहे का? नाही. ती काम करतीये, पण ती काम करत असली तरी तिचा संसार रूप व्यापार हा फक्त देहाने होणारा व्यापार आहे, पण तिचं अंतरंग एकही क्षण देवापासून विलग होत नाही. आपल्याला तेच करायचंय. कुठे आपल्याला घर सोडून जायचं नाही. कारण भक्त ऐसे जाना जे देही उदास म्हटलं का आपल्याला असं वाटतं चेहऱ्यावरती आता उदास म्हणजे चेहऱ्यावर 12 वाजवावे आणि तोंड पाडून बसावं. आम्ही आता कोणाशी बोलणार नाही, हाले ना डुले. तो भक्त नाही. भक्ताचा चेहरा इतका प्रसन्न असला पाहिजे का त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं का दुःखी माणसाचं दुःख तो विसरला पाहिजे. त्याच्या चेहऱ्यावरती हास्य यावं, प्रसन्नता यावी. म्हणून भक्त तो आहे की सदा सर्व काळ ज्याचा चेहरा प्रसन्न आहे. आणि चेहऱ्यावरती प्रसन्नता कशाने येईल? ज्याचं अंतरंग प्रसन्न आहे. आणि अंतरंगात प्रसन्नता कशाने येईल? ज्याचं अंतरंग स्वच्छ आहे, निर्मळ आहे. त्याच ठिकाणी चैतन्याची वस्ती आहे. तेव्हा कुठे चेहऱ्यावरती सुद्धा प्रसन्नता आल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुम्ही बघा, साधू संतांच्या फोटोकडे पाहिलं तरी माणसाला प्रसन्नता वाटते. आणि आपल्या तोंडावरती किती पावडर लावा आणि किती क्रीमा लावा, आपले चेहरे पाहून काही कोणाला आनंद भेटत नाही. पावसाळ्या, हिवाळ्यात, उन्हाळ्याच्या दिवसात तसाही भेटत नाही. कारण किती लिपापोती केली तरी अर्ध्या तासात सगळं बाजूला चाललं जातं. आपण देहाच्या रंगोटीमध्ये अडकून बसलो कारण आपला देहभाव बाजूला गेला नाही. आणि हेच कारण आहे की आमच्या अंतरंगात देव बसत नाही. भगवंताच्या भक्तीमध्ये जो रंगला असेल, मला सांगा, ज्याला अखंड देवाचं स्मरण करायचंय त्याला देहाची स्मृती राहील का? नाही राहणार ना. आणि ज्याला देहाच्या स्मृतीचं भान आहे त्याला देव आठवेल का? नाही आठवणार. भजन विसरतो आपण, पण रोजचा नित्यक्रम विसरता का हो? महिला मंडळी, कधी असं झालं का तुम्हाला? फारच तुमच्या मागे कामाची गडबडन अति संसाराचा विचार करत असले की मग थोडंफार माणसाचं इकडे तिकडे अनबॅलेन्स होतं. पण विचार करा तुम्ही की असं कधी झालंय का की आंघोळ झाल्यावरती तुम्ही टिक्का लावायचा विसरल्या, वेणी फणी करायच्या विसरल्या? नाही ना. आता या जुन्या महिला मंडळी तर बिचारा काही लावत नाहीत. त्याच्यामुळे काय, त्यांचं कंगवा फिरवला, डोक्याला टिक्का लावला का आटोपला विषय. पण बाकीच्या आताची तरुण पिढी, चेहरा धुवायची क्रीम वेगळी, बरोबर ना, डोक्याचं शॅम्पू वेगळं, त्याच्यावर कंडिशनर वेगळं. आणि काही बायकांचे स्टाईल आहे तसं नाही बरं का. आजकाल माणसंही बिघडलीत, बरोबर आहे ना. हे सगळं करून आलं का मग ती हाताची क्रीम वेगळी, पायाची क्रीम वेगळी, तोंडाची क्रीम वेगळी. हे सगळं करण्यामध्ये आपला किती वेळ जातोय. डोक्याला हे तेल लावल्या गेलं पाहिजे, अशी वेणी फणी झाली पाहिजे, ते ओटाला काहीतरी लावल्या गेलं पाहिजे, डोळ्यात काहीतरी घातल्या गेलं पाहिजे. एवढं जर आपलं देह तादात्म्य असेल तर आपल्याला देव आठवेल का हो? नाही आठवणार ना. मग परीक्षा कशावरून होते? असं मी म्हणत नाही की महिलांनी शृंगार करू नये, केला पाहिजे, पण सात्विक शृंगार असावा. पण ज्या वेळेला तो राजसिक रूप धारण करतो आणि केवळ देहभावावरती आपण अधिष्ठित असतो, त्या ठिकाणी भगवंताचं अनुसंधान राहू शकत नाही. मला कधी कधी आश्चर्य वाटतं, जी लोक म्हणतात आम्ही परमार्थिक आहोत, पण त्यांचं रात्री झोपण्या अगोदरही क्रीमा लावणं सुटत नाही. मी म्हणते, तू परमार्थिक झालास कसा बाबा? ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हे विसरता आलं पाहिजे. देवाचं भजन विसरलो आपण, मोबाईलचा पासवर्ड विसरतो का हो? चार्जर विसरतो का? मोबाईल विसरतो का? रात्री झोपताना कानाशीच असतो आपल्या. काही तर याला गेले काही सोबत नेतात, काही आंघोळ करता का, काहींच्या बाथरूमांमध्ये चार्जर पाहिले. म्हटलं इथे चार्जरची गरज काय? म्हणे ते आम्हाला आंघोळ करता करता गाणे लावायची सवय आहे. म्हटलं तुला आंघोळ किती वेळ करायची आहे? तुझ्या मोबाईलची बॅटरी जाते एवढी.
विचार करण्यासारखी गोष्ट. हे सगळं करतो आपण, पण आपल्याला देव आठवता येत नाही. आपण आपल्या याच्यामध्ये सगळ्या जगताच्या स्मृती साठवून ठेवल्या, पण ज्याचं स्मरण करण्यासाठी इथे आपण आलो त्याची स्मृती तिळमात्रही आपल्याला होत नाही. आणि कोणी स्मरण करवून देणारा आला तरीही आम्ही त्याचं ऐकत नाही. मग आता मला सांगा, ज्याला देवाचं स्मरण घडत नाही त्याने कितीही परमार्थिक बाह्य अंग केली, मग तुम्ही म्हणाल ताई ते काय देवाचं पूजन नाहीये का, ती काय देवाची उपासना नाहीये का? आहे ना महाराज, पण देवाच्या समोर बसूनही जर तुम्हाला देव आठवत नाही तर ते देवाचं भजन नाहीच ना, ती देवाची भक्ती नाहीच ना. होईल का ती देवाची भक्ती? नाही होणार. म्हणून का सांगितलं तुकोबारायांनी करावी ती पूजा मनेची उत्तम? का सांगितली की बाह्य पूजा तर तू 3 तास करतोय, पण तुझं मन जर त्याच्यामध्ये नसेल तर ते बाह्य उपचार परमात्मा स्वीकारणार नाही. काय केलं? फक्त 3 तास तू घालवले, बाकी दुसरं काही नाही केलं. पोथी वाचली, पण अर्थाविना पोथी वाचूनही काय, वाचत गेला पण अर्थच नाही कळाला, तर ती पोथी वाचूनही काही देव भेटणार नाही. म्हणून तर हे कारण आहे ना महाराज, का म्हटलं माऊलींनी, का म्हटलं संतांनी की एक तरी ओवी अनुभवावी. नामदेव महाराज म्हणण्याचं कारण काय आहे की एक तरी ओवी अनुभवावी. अरे पारायणाचे पारायण आपण करतोय, पण कधी ज्ञानेश्वरी समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. रोज हरिपाठ चाललाय, पण कधी हरिपाठ समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. लोक म्हणतात आम्ही नित्य नियमाने हरिपाठ करतो. मग काय आहे हरिपाठाचा अर्थ? 28 अभंग म्हटले, गुरु परंपरा म्हटली म्हणजे हरिपाठ झाला का? नाही. हरिपाठाचा अर्थच आहे की एकतत्व नाम दृढ धरी मना, ते भगवंताचं नाम दृढ धर आणि मग जपा जपने उलट प्राणांचा तेथेही मनाचा निर्धार असे. हा हरिपाठ आहे की अखंड देवाचं नाव पाठ झालं पाहिजे. आणि पाठ झालेली वस्तू माणूस झोपेतही विसरत नाही. आम्हाला देवाच्या देवळात जाऊन देव आठवत नाही, ही शोकांतिका आहे, तर झोपेत देव आम्हाला कधी आठवायचा? आणि म्हणूनच मला सांगायचं हे आहे की जोपर्यंत आपण अखंड ईश्वराच्या अनुसंधानात येत नाही तोपर्यंत आपण भक्त म्हणवून घेण्याची योग्यता आपल्या ठिकाणी नाही. मग भगवंताच्या अनुसंधानात आलो म्हणजे काय झालं, तर आमचा देहभाव पालटायला लागला. आमच्या अंतःकरणामध्ये असलेली जगताविषयीची जी आसक्ती आहे ती कमी व्हायला लागली. जे लोकांच्या प्रतीचा जो आमचा भाव होता तो कमी व्हायला लागला आणि आता आम्ही अंतर्मुखी व्हायला लागलो. आम्हाला जगतापेक्षा देहापेक्षा देव आठवायला लागला. आणि आता असं वाटतं का देवाशिवाय दुसरं काही आठवूच नाही. काही ऐसी दशा येईल माझे अंगा, चित्त पांडुरंगा झुरत असे. अशी अवस्था कधी येईल यासाठी जो काकुडतीला आला आणि म्हणून त्याने सर्व भावे प्रयत्न केला की मला देव भेटेल कसा. तो मज भावा, तो मज भावा, पांडुरंग. देवच माझ्या अंतःकरणामध्ये येऊन वसला पाहिजे. साठविला राहे हृदय संपुटी, अशी अवस्था आमची झाली पाहिजे. आणि याच्यासाठी जो निरंतर प्रयत्नशील आहे मग तो भक्ती मार्गावरती आरूढ झालेला किंवा भक्ती मार्गाचा पथिक समजला पाहिजे. आणि सदा सर्व काळ अशा चिंतनात राहिल्या कारणाने ज्याला मग कळालं औदासीन्यता आली. पण औदासीन्यता कशातून? विवेकपूर्ण उदासीनता आली तर उपयोगाची आहे, हे लक्षात घ्या. विवेकपूर्ण उदासीनता आली पाहिजे.
नाही तर आता कर्जबाजारी झालो, आता लोकांचे पैसे द्यायला माझ्याकडे पैसे नाही, आता जीव दिल्याशिवाय काही पर्याय नाही आणि म्हणून मरायला उद्धार झाला, तर काही उपयोगाचं नाहीये. म्हणून अंगाला राख फासली, गेला. आता काही आता दिंडीशिवाय काही पर्याय नाही राहिला. तर त्याला काही पालखीत जाऊन काही विक्रम केल्यासारखं होणार नाही. बरोबर आहे ना? अरे सगळं काही आहे, पण भोग्य वस्तू किंवा सगळे भोग साधन समोर असताना सुद्धा जो भोगाकडे जात नाही, जो ईश्वराच्या योगाकडे वळतो, तो भक्त समजला पाहिजे. उदासीनता काय आहे? उदासीनतेचा अर्थ असा नाही की चेहरा पाळून बसा, अजिबात नाही. उलट जो जेवढा परमार्थिक असेल, जो जेवढा भगवत प्रेमी असेल, त्याचं जीवन तुम्हाला तेवढं प्रसन्न पाहायला मिळेल. तो सगळ्यांना घेऊन चालवेल, तो सगळ्यांना हसवेल, तो सगळ्यांच्या रंगात रंगूनही सगळ्यांपेक्षा निराळा असतो. तो कोणाच्या सगळ्यांमध्ये मिसळतो, पण त्याचा आतला रंग मात्र वेगळाच आहे. त्याच्यावरती कधी जगाच्या रंगाचा परिणाम तो होऊ देत नाही आणि जगामध्ये कधी आपली अवस्था ही दिसू देत नाही. त्याला खरा उदासीन समजला पाहिजे. उदासीनता जर पाहायची असेल तर ती उदासीनता मीराबाईची पाहावी. जी मीराबाई एका राजघराण्यामध्ये जन्माला आली, जी मीराबाई एका राजाची पत्नी झाली, पण तरी ती म्हणते मेरे तो गिरिधर गोपाल दुसरो ना कोय, जाके सिर मोर मुकुट मेरो पती. ठणकावून सांगतीये. भोजराज माझे पती नाही म्हणते, मेरे तो गिरिधर गोपाल दुसरो ना, दुसरा अन्य कोणीच नाही. आणि त्या मीराबाईने राजसुख असल्यावरती सुद्धा देवासाठी जोग घ्यावा, ही उदासीनता आहे. विठ्ठल विठ्ठल. उदासीनता कशाने येते की आता लग्न होतच नाही, बायको भेटतच नाही, 40 गेलो, म्हणून आता जाऊ दे, एकदाचा अंगावर भगवं घालून टाकू दे, डोक्याला ताण नाही. भाकर करणारी भेटत नाही, तर तशी तर भाकरीची सोय लागेल. म्हणून जर आपण साधू झालो तर त्याला उदासीनता म्हणता येणार नाही, त्याला वैराग्य म्हणता येणार. उदासीनता काय आहे? उदासीनता तुकोबारायांची आहे की सगळं जगत पाहिलं त्यांनी, ती श्रीमंती पण अनुभवली आणि दुष्काळ काळामध्ये झालेली परिस्थिती पण पाहिली, आणि ते सगळं बघून अंतःकरणामध्ये विचार आला की मी आलोय कशासाठी? या नाशवान संसारात जगण्यासाठी आलोय का? नाही. आणि मग तेव्हा जन्मापासूनचा विचार करतायत की आईच्या उदरामध्ये असलेला शिशु कुठल्या अवस्थेमध्ये असतो, ते अर्भक कुठल्या अवस्थेमध्ये असतं, तिथेही तो नरकच भोगतोय, मलमूत्रामध्ये लोळतो आहे, तिथून तो जन्म घेतो, जन्मल्यानंतरही त्याला विष्टामूत्रामध्ये स्वतःच्या लोडावं लागतं, आणि त्यानंतर नाहक या संसाराच्या विकार विषयाने तो त्रस्त होत राहतो. हे सगळं विचार मंथन केलं आणि मग विचार केला की नाही, माझ्या जीवनाचा उद्देश पांडुरंग आहे, तो कसा भेटेल? मग स्वप्नामध्ये अनुग्रह झाला. बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी, आणि 15 दिवसामध्ये कल्याण साधून घेतलं. साधन मिळालं ना, वेळ कशाला गमवायचा, ठाणच मांडून भेटले. जर देव प्राप्तीचं साधन मिळालंय तर देव प्राप्त करूनच सोडायचा. आणि 15व्या दिवशी अनुभवाला प्राप्त झाले. देव पहावया गेलो आणि देवची होऊनी ठेलो, अनु रेणू या ठोकळा तुका आकाशा एवढा. तुकोबारायांनी ती अनुभूती प्राप्त केली आणि मग ते संसारातल्या प्रत्येक गोष्टीविषयी तेवढ्या सजगतेने आणि जागृततेने बघतात. मग ते म्हणतात, बरे झाले देवा निघाले दिवाडे, बरी या दुष्काळे पिढा गेली. बरं झालं बाईल कर्कश आहे. सगळ्या गोष्टी ते म्हणतात हे सगळं बरं झालं देवा. का? कारण याच्यामध्ये गुंतायचं नाही ना. आपण काय करतो, हा बोलला नाही का 8 दिवस झोप नाही, आपल्याला चहा पाणी धकत नाही. ते सोडा हो, मोबाईलला मेसेज नाही आला तर माणसाच्या पोटात गोळे उठतात. बरोबर आहे की नाही? मला मेसेज नाही आला कोणाचा,
अरे काय त्याने तुझं जीवन चालतंय का? ते काय ऑक्सिजन सिलेंडर आहे का? एखाद्याचं व्हॉट्सअप स्टेटस पाहिलं की लगेच आपल्याला बाण टोचतो, मलाच बोलला असेल, मग इकडून काहीतरी बाण सोडायचा. याच्यात गुंतलेली माणसं आपण आहोत. परमार्थ घडेल का आपल्याकडनं? कधीतरी विचार करा. आपण संसारातल्या न्यून गोष्टींचा, न्यूनतेचा स्वतःवरती एवढा परिणाम करून घेतो आणि त्याच्यामध्येच आपला सगळा शक्तीचा अपव्यय होतो आणि परिणामी भगवंताची विस्मृती आधीच आहे, जेवढी व्हायची तेही स्मरण होणार नाही. पण ज्या ज्या वेळी या सद्भक्तांपासून संसार दूर गेला ते म्हणतात फार चांगलं झालं, सहजच पीडा निघून गेली. ते कशाचंच वाईट वाटून घेत नाही. म्हणून संतांच्या जवळ किती आले तरी फरक पडत नाही आणि साधूच्या जवळून किती गेले तरी फरक पडत नाही. कशाचाच फरक पडला. गाथा लिहिला तरी काय आनंद नाही आणि गाथ्याला जलदिव्य दिलं तरी तुकोबा म्हणतात काहीच हरकत नाही, इथेच बसतो मी, तुझी गरज असेल, तूच सांगितलं होतं लिहायला म्हणून दिलं. ठेवायचे असतील तर ठेव, बुडवायचे असतील तर बुडव. आले ना? राघवे सागरात पाषाण तारिले, तैसे तुकोबाचे उदकी अभंग रक्षिले. शिळे सहित वया तारल्या ना, पण या कधी तारल्या जातात? जेव्हा असंग होता सगळ्या गोष्टीविषयी, त्यावेळेला संसाराचं वास्तविक स्वरूप कळालं की या संसाराचं स्वरूप नश्वर आहे. आज ज्या रूपाच्या मागे मी पडतो आहे, ज्या पंच विषयांच्या मागे मी पडतो आहे, ही विषय कायम स्वरूपी माणसाला सुख देणारी नाहीयेत आणि त्याच्यामध्ये कधी जीवाची तृप्ती सुद्धा होऊ शकत नाही. आज ज्या रूपावरती मी भाडलो ते रूप कालांतराने त्या ठिकाणी भंग पावणार आहे. मग ते कायम स्वरूपी आहे का? नाही. मग असं जर असेल तर त्याची आसक्ती ठेवून करायची काय? हे कळालं, हे कळतंय. जिभेची चोचले पूर्ण करण्यासाठी जे मी खातोय त्याने फक्त माझ्या जिभेला रस मिळतोय, पण त्याने माझं भलं काय होणार आहे? आज किती खाल्लं तरी मला संध्याकाळी भूक लागते. एकादशीचा उपास केला तरी दुसऱ्या दिवशी 12 सोडावेच लागते. बरोबर आहे ना? का उद्या उपास धरसान? तसं एकादशीचं व्रत 3 दिवसाचं असते बरं. दशमी, एकादशी आणि द्वादशी. दशमीला एकच वेळ जेव्हा माणसाने, एकादशीला तर पूर्णच निराहार राहिलं पाहिजे, पण आपलं तसं आहे दिवसभर चरण एकादशी धर. काही तर बहादर अशा रात्री 12च्याच नंतर म्हणतात संपली एकादशी, घ्या खाऊन. सूर्योदय झाल्याशिवाय आपला दिवस सुरू होत नाही बरं. त्यामुळे रात्री 12च्या नंतर खायला आपण काही इंग्रजांचे त्यामुळे आपण आपल्याच परंपरेने चाललं पाहिजे. पण वास्तविकता समजली की जिभेच्या चोचल्यासाठी मला खायचं नाही, केवळ या भोजनाचा आधार शरीराला भोजन लागतं, हा शरीराचा धर्म आहे. आणि शरीर मला कशासाठी पाहिजे? शरीर दिलाय देवे, दिला देह भजना कोमटा. मग देवाच्या भजना पुरता चालेल एवढाच देहाचं चोचले पूर्ण करायचे, एवढंच देह रक्षणापुरतं अन्न ग्रहण करायचं, एवढंच देह रक्षणापुरती असलेली आवश्यक गोष्ट घ्यायची. मग ती निद्रा असो, ते भोजन असो, ते संबंध असो, ते वस्त्रादी असो किंवा काही असो. आणि आवश्यकतेपेक्षाही थोडं कमी असलं तर तो माणूस जगामध्ये सुखीच आहे. त्याला आजारपणही होत नाही, त्याला कोणता त्रासही होत नाही आणि त्याचं काही गेलं तरी फरक पडत नाही आणि आलं तरी काही फरक पडत नाही. तो समभावामध्ये राहतो, म्हणून त्याच्या ठिकाणी सुख दुःख राहत नाही. आणि जो सुख दुःखाच्या द्वंद्वाच्या परे गेला तोच आनंदाचं सेवन करू शकतो. म्हणून उदासीनता ही विवेकातून आलेली असली पाहिजे. माझं कोणी ऐकतच नाही म्हणून जाऊ द्या, आता मी बोलतच नाही असं म्हणून बोलणं सोडून देणं, याला काही शांतता म्हणता येणार नाही. शांतता तर धरली आहे की मी तर काहीच म्हणत नाही, पण आतमध्ये जी खळबळ माजली आहे की आता कधीतरी याचा उद्रेक होईल. जर सगळेच जण पेटलेले होते पण आता ते उद्रेक व्हायला लागले, इकडून तिकडे बॉम्ब पडायला लागले. मग एक उठलं का दुसरं उठतं, दुसरं झालं का तिसरं पेटून उठतं, असं आता युद्ध सुरू झालेलं आहे. तसं आपलं होतं की नाही महिला मंडळी? असं नाहीये की आपण फार सहनशील झालो, भांडण झालं घरामध्ये
सासू काही बोलली, ननंद काही बोलली की लगेच बाई म्हणते आता काय, आता माझ्या हातात सत्या नाही, सत्या म्हणून बोलू शकत नाही, फक्त येऊ द्या माझ्या हातामध्ये मग दाखवते. आता माझ्या घरी कार्य चालू आहे, 10 लोक बसलेले आहेत ना, तर दाखवलंच असतं. बाई अशी हसून प्रसंग टाळून देते, पण नंतर काय एखाद्या वेळी ननंदबाई कोणत्यात सापडली काही दणका दिल्याशिवाय राहत नाही. ती शब्दवेदी बाण, शब्दाचे बाण चालवल्याशिवाय राहत नाही. मग मला सांगा, तेव्हापासूनच होतं म्हणून बोलल्या गेलं ना, बोलल्या गेलं म्हणजे शांती होती का हो? आतमध्ये खडबड चालूच होते ना, कधीतरी येईल, कधीतरी बोलेल, कधीतरी काळ प्रसंग येईल, कधीतरी बाजू माझ्या बाजूने, परिस्थिती माझ्या बाजूने असेल, हा कुविचार आतमध्ये कुठेतरी खळबळ माजवतच होता, म्हणून त्याला शांती म्हटलं जाईल का? नाही म्हटलं जाणार. शांती काय आहे की झालं गेलं पण तिथेच विसरला, जा बाबा, बोलला बोलला, विषय संपला. तो कधी टोम नाही देणार नाही आणि तो याच्या त्याच्या जवळ कधी करणारही नाही. आपलं काय असतं, थेट बोलू शकत नाही, मग याच्या जवळ सांग, त्याच्या जवळ सांग, आली का ती, आली का लगेच विषय बदलला. बरोबर आहे ना? हे गाराणे जे आपले करणं चालू असतात आणि मग वरून दाखवायचं, तुम्ही किती चांगल्या, आम्ही किती चांगले, आपलं किती चांगलं, काही नाहीच, आपण दोघी बहिणी बहिणीच, बरोबर ना? पण आतमध्ये मात्र विषय काहीतरी वेगळा असतो. मग याला प्रेम म्हटलं जाईल का? याला आपुलकी जिव्हाळा म्हटलं जाईल का? नाही. तद्वतच आहे की आपण दाखवतोय की आम्ही खूप सहनशील आहे, आम्ही खूप शांत आहे, आम्ही खूप परमार्थिक आहोत, पण आतमध्ये जर भगवंताची स्मृती राहत नसेल आणि बाहेरचं अंग जर केवळ आपण स्वार्थापुरतं आणि दाखवण्यापुरतं जर घेतलेलं असेल तर त्याला परमार्थ म्हणता येणार नाही. म्हणून वैराग्य असो, उदासीनता असो, ही विवेकातून आलेली असली पाहिजे. आणि विवेक कधी मिळेल? जो संतांचं सेवन करतो त्याच्या ठिकाणी विवेक वर्धमान होतो. म्हणून भक्त तो आहे जो नित्य संतांच्या संगतीत आहे, जो नित्य गुरुजनांच्या वाणीचं श्रवण करतो, त्यांच्या जीवनाचं अवलोकन करतो आणि त्याप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करतो. हा प्रयत्न करता करता आपोआपच संसार त्याच्यापासून दूर व्हायला लागतो, आपोआपच चित्तातून संसार जायला लागतो. जसं तुकोबाऱ्या मागणे मागतात, प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी नुरो. प्रपंच माझ्या चित्तातून निघून गेला पाहिजे. देवा मला केवळ तू आवडावा, माझ्या मुखामध्ये तुझं भजन राहावं, तुझ्या सद्भक्तांची आवडी मला लागावी, त्यांची संगती मला प्राप्त व्हावी. येण केण प्रकारे त्याची तत्परता असते. केवळ ईश्वराच्या प्रसन्नतेसाठी तो निरंतर धडपडतो आणि त्यासाठी तो काहीही त्यागायला तयार होतो. जसं प्रल्हादाने, बापच त्या ठिकाणी शत्रू होऊन बसला. बाप सांगतोय, अरे तू माझ्या म्हटल्याने ऐक, नारायणाचं भजन सोड, या राज्याचा भावी राजा तूच आहे, हे त्रिभुवनाचं राज्य तुझं, तुला ही परंपरा चालवायची आहे. पण प्रल्हाद म्हणतात, राज्य नाही भेटलं तरी चालेल पण देवाचं नाव सोडणार नाही. ते सोडा, एखाद वेळी राज्याचा मोह जाईल पण प्राणांचा मोह नाही जात ना, प्राणांचा मोह नाही जात. त्या प्रल्हादाला मारण्याचे हिरण्यकश्यपूने काय काय प्रयत्न केले बघा. उकडत्या तेलात टाकलं, कृत्या सोडण्यात आली, हत्तीच्या पायाखाली देण्यामध्ये आलं, अंधाऱ्या कोठडीत टाकलं, सर्पाच्या विष त्या ठिकाणी प्राशन म्हणजे विषाचा प्रयोग करण्यात आला, होलिकेच्या सोबत जाळण्याचा प्रयत्न केला, शस्त्रास्त्रांचा प्रयोग केला, पण तरीही प्रल्हादाने भगवंताचं नाम सोडलं नाही. तुटोते शरीर फुटोते मस्तक, नामाचा गजर राहुनेरी. देह गेला तरी चालेल, देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव, चरण न सोडी सर्वता, आन तुझी पंढरीनाथा. काहीही कशीही विषम परिस्थिती आली तरी चालेल, देह गेला तरी चालेल, पण देवाचं भजन सोडणार नाही. असे निष्ठा ज्यांच्या ठिकाणी, ही निष्ठा कुठून आली? कारण त्यांनी देहाच्या वरती देवाला ठेवलं म्हणून आली. आणि म्हणून एक कारण आहे महाराज की आपल्याकडनं परमार्थ होत नाही, आपल्याकडनं तपसाधन होत नाही. आपण सरळ म्हणतो की ते त्या सत्ययुगातले होते, आता आम्ही कलियुगातले माणसं. अरे तेही माणसं होते ना, आपणही माणसंच आहोत. उलट त्यांच्यापेक्षा आपल्याला चांगली परिस्थिती आहे की आपला बाप हिरण्यकश्यपू नाहीये. बरोबर आहे की नाही? आपल्याला परिस्थिती खूप चांगली आहे.
एवढ्या चांगल्या परिस्थितीमध्ये सुद्धा खायला प्यायला आहे, गरमी होत असली तर पंखा आहे, पंखा नाही तर कूलर आहे, कूलर नाही तर एसी आहे लावायला, थंड्या वातावरणात बस पण देवाचं भजन कर. पण तिथे बसून जर आपण देवाचं भजन करत नसू तर आपल्याकडनं परमार्थ न होण्याचं कारण काय आहे? परमार्थ न होण्याचं कारण, ईश्वर भक्ती न होण्याचं कारण, ईश्वर साधन न होण्याचं कारण म्हणजे देवाची कृपा नाही असं नाहीये, आमची इच्छा नाहीये हा प्रश्न आहे. भगवंतानी तर नरदेह देऊन कृपा केलेलीच आहे, पण आम्हीच आमच्या हितासाठी जागे नाही आहोत, त्यामुळे आमच्याकडनं परमार्थ घडत नाही. परमार्थ जर करायचा असेल तर देहाचा विचार नाही करावा लागत, देहासाठी नाही जगायचंय, देह साधन आहे ईश्वरासाठी जगण्याचं, ईश्वर प्राप्तीचं साधन देह आहे. पण आपण काय केलंय, देहाधिक भोगांनाच साध्य मानून बसलेलं असल्या कारणाने आपण आपली बुद्धी फक्त तिथपर्यंतच सीमित आहे, त्याच्या पलीकडे आपण जात नाही. मग देहाला थोडीशी कळ लागायला लागली का आपला परमार्थ सुटतो. लोक म्हणतात जपाला बसतो आम्ही पण 5 मिनिटात आमच्या पायाला मुंग्या येतात, मग आम्ही जप सोडून देतो. अरे 5 मिनिटात मुंग्या आल्या येऊ दे, मुंग्या आल्या तशा जाती नाही, येताना विचारून आल्या का नाही, मग जाताना सांगून कशाला जातील, आल्या तशा येऊ दे. तू 5 मिनिटाचा 10 मिनिट बस, आपोआप मुंग्या चालल्या जातील. मग त्यांनाही सवय पडेल की आता हा 10 मिनिट बसायला लागला, आपण 15व्या मिनिटाला येऊ. मग आपण 15 मिनिट बसायचं, 20 मिनिट बसायचं, असं करता करता त्यांना समजेल 20 मिनिटापर्यंत हा काही उठत नाही, आपण 25व्या मिनिटाला येऊ, आपण 30 मिनिट बसायचं. असं करता करता आपली बैठक 1 तासापर्यंत वाढवायची, भजन करायचं. तुम्ही म्हणाल 5 मिनिट बसणं मुश्किल आहे, तुम्ही कुठे 1 तासाच्या गोष्टी करता? बसतच नाही ना आपण, बसतो का? हातामध्ये माळ घेतली की म्हणतात आमचे हात दुखतात, मोबाईलवर बोट फिरवताना आपले हात नाही दुखतात का? महिला मंडळी डालभर कपडे धुवायला द्या, तुमचे हात दुखत नाही. पण देवाचं करायला गेलं की लगेच आपले हात दुखायला लागतात. का? परमार्थ आवड नाहीये. आवड का नाहीये? कारण परमार्थ करावा कशा करता हे आम्हाला अजून कळलंच नाहीये. ज्या दिवशी आपल्याला कळेल की मी आलोच परमार्थ करण्यासाठी, हा देहच मला देवाने त्याच्या भजना करता दिले, अन्यथा या देहाचं दुसरं काही प्रयोजनच नाहीये, हे ज्या दिवशी कळालं त्या दिवशी आपण या देहाचा उपयोग ईश्वराच्या भजनासाठीच करणार आहोत. ज्याला माहिती आहे मिक्सरमध्ये खडे गोटे बारीक होत नाही, तो मिक्सरमध्ये खडे गोटे टाकेल का? मिक्सरच्या भांड्यात नाही टाकणार ना. ज्याला काही नॉलेजच नाही तो बसते खडे टाकत, तुटलं पातं, बसलो मिक्सर, त्याला डबल कोणी वस्तू देईल का? नाही देणार. तसंच या मनुष्य जन्मामध्ये येऊन जर आपण परमार्थ नाही केला, हरिभजन नाही केलं, तर पुन्हा आपल्याला हा देह सुद्धा मिळणे नाही. म्हणून या देहाच्या परे निघा, देहासाठी जगायचं नाहीये, देह माध्यम दिलंय ईश्वराच्या प्राप्तीचं, आणि म्हणून या देहाचा उपयोग ईश्वराच्या प्राप्तीसाठी करा. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, आणि त्यासाठी आपल्याला योग्य ते संतांनी शास्त्रांनी सांगितल्याप्रमाणे नियमाने चालावं लागेल. त्याच वेळेला भगवंताचं चिंतन करता करता आपोआप मानस पटलामध्ये असलेला संसार त्या ठिकाणी बाजूला व्हावं लागेल, आणि ईश्वराच्या केलेल्या सततच्या चिंतनामुळे देव तिथे बसायला लागेल, आणि मग त्यावेळेला खरी उदासीनता येते, खरं वैराग्य येतं. मग काही त्यागण्याची गरज पडत नाही, आपोआपच संसाराचा त्याग झाल्याशिवाय राहत नाही. मला सांगा, 2 ग्लास आहे तुमच्या समोर, एक आहे सोन्याचा ग्लास आणि एक आहे आपला स्टीलचा ग्लास, आणि तुमच्या समोर ठेवले की 2 ग्लास तुमच्या समोर ठेवलेले आहेत. घ्या बरं, प्या बरं, याच्यामध्ये जे जे आहे ते. कोणता ग्लास घ्याल तुम्ही? सोन्याचा घ्याल ना, लोखंडाचा तर काही घेणारच नाही आपण. सोन्याचा ग्लास तुम्ही उचलला आणि असा तोंडाला लावला, आणि त्यातला आता गिळणार तेवढ्यात तुम्हाला सांगितलं त्या ग्लासात विष आहे, काय कराल? तुम्ही असं नाही म्हणणार विष आहे तर विष टाकू दे, ग्लास घरी घेऊन जाऊ दे. विष आहे म्हटल्याबरोबर माणूस ग्लासा सगट ते फेकून देतो, बरोबर आहे की नाही? कारण कळालं ना, सोन्याचा जरी असला तरी याच्यातलं जर पोटात गेलं तर मेल्याशिवाय पर्याय नाही. मग हे जसं कळाल्याबरोबर सोन्याचा ग्लासही हातातला सुटला, तसंच महाराज सतत केलेल्या चिंतनाने, सतत केलेल्या सत्संगाने,
सतत ऐकलेल्या सद्गुरु वाणीने जीवाच्या बुद्धीमध्ये विवेकाचा प्रकाश होतो की अरे हा संसार नश्वर आहे आणि हा एक दिवस नष्टच होणार आहे. याच्या मागे किती पळालो फलकट तो संसार, येथे सार भगवंत हे कळाल्यावरती तो सारग्राही परमात्माच त्या ठिकाणी सारच ग्रहण करेल आणि संसार आपोआप त्याच्या हातून सुटायला लागेल. शुगर झाली तरी माणूस म्हणतो तुमचा चहा साखरेचा चहा झाला का त्याच पातेल्यात माझा चहा ठेवा, म्हणजे थोडीशी तरी त्याच्यात साखरेचा अर्क उतरेल. डॉक्टर सांगतात आता एक कण जरी साखर खाल्ली तर तू मरशील, आता त्याच्या समोर पोतं साखरेचं आणून ठेवा. खाईल का तो? नाही खाणार ना. तो ते खाणार पण नाही, गोडी पण चुकणार नाही, कारण त्याला माहिती आहे साखर खाल्ली आणि गोडी चुकली म्हणजे मी मेलो. बरोबर आहे ना. हे जसं आहे तद्वतच लक्षात घ्या, तद्वतच लक्षात घ्या. सांसारिक विषयाच्या आहारी जर मी गेलो आणि भगवंताचं नाम जर विसरलो तर पुन्हा मला आत्मउद्धाराची संधी मिळणे नाही. आणि म्हणून तुकोबाराय सांगतात बंधनाचा तोडू फासा देऊ आशा टाकोणी, कारण नाही त्याची घेता शिरी होईल दुरी निजपंथ. हे ज्यांना कळालं त्यांनी आपली सगळी संसाराचे पाश सोडले आणि आपलं अंतःकरण भगवंताच्या ठिकाणी त्यांनी लावलं. आणि भगवंताच्या ठिकाणी ते लावल्यामुळे देहाच्या ठिकाणी देव वसला, जगाच्या ठिकाणी जनार्दन वसला, विश्वाच्या ठिकाणी विश्वनाथ वसला. आणि त्यामुळे सतत घडलेल्या विश्वनाथाच्या चिंतनाने अंतःकरणातला संसार बाजूला गेला. त्याची ती स्थिती झाली. तुकोबर त्याचं वर्णन करतात की ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पाश निवारुणी. सगळे आशेचे पाश त्यांनी त्यागलेत. संसाराच्या प्रती त्यांची आता आशा राहिली नाही की हा माझ्यासाठी काही करेल, तो माझ्यासाठी काही करेल, याच्यासाठी मी काही करून ठेवलं पाहिजे. नाही, कोणाचे गणगोत कोणाचे मायबाप इथे कोणी कोणाचं नाही. हे सगळं नाशवान आहे. केवळ कर्मबंधनाने आपण एकमेकांशी बांधल्या गेलोय. नाही तर इथे विचार करा कोणाशी कोणाचा काय संबंध आहे? काहीच संबंध नाहीये. जो तो आपलं प्रारब्ध घेऊन या ठिकाणी आलेला आहे आणि काही प्रारब्धाचा भाग आहे म्हणून काहीतरी उधारी चुक्त करायची एकमेकांची, म्हणून एकमेकांचे संबंधी आपण झालो. याच्या व्यतिरिक्त याच्या पलीकडे कोणाचा कोणाशी न आईचा लेकराशी संबंध आहे, न लेकराचा आईशी संबंध आहे, न नवरा बायकोचा एकमेकांशी संबंध आहे. माणूस लग्न करतो कशाकरिता? सुखी झालो पाहिजे याच्याकरिता. आणि बायकोच भांडकुदडी होऊन पडली, खाऊ तर घालते पण घासा परत टुचकणी मारते. जीवन सुधरेल, लग्न झालं पण नवराच बेवडा येऊन पडला. काय आहे? सुख आहे का? मग संबंध आला कशामुळे? कर्मामुळेच आला ना. की पूर्व जन्मातलं वैरत्व होतं, ते वैरत्व अशा रूपाने आलं. लेकरू झालं पाहिजे, सुख येईल आपल्याला, पण ते लेकरू जर जन्माला आल्याबरोबर ते जर चुकीच्या ग्रह नक्षत्रात जन्माला आलं आणि ते जर तुमच्याच विपत्तीला कारण ठरलं, मग लेकराचं सुख आहे का? मग काय झालं? कर्माची चुक्त करण्यासाठी ज्या ठिकाणी आलं की नाही. मग सगळे फक्त आणि फक्त कर्माच्या प्रारब्धातून आलेले सगळे संबंध आहे. या व्यतिरिक्त इथे कोणाचाच कोणाशी संबंध नाही. आपण किती म्हटलं 7 जन्म हा नवरा भेटू दे, शक्य नाही. एक तर मग दोघांचे कर्म सारखे पाहिजे की दोघं वागले तर दोघंही वाईट वागतील, गेले तर दोघंही कुत्र्याच्या जन्मात जातील. बरोबर आहे की नाही? आता एकाचं कर्म चांगलं आहे आणि त्याला जर माणसाचा जन्म भेटत असला आणि दुसऱ्याचं कर्म इतकं वाईट आहे, त्याला जर गाढवाचा जन्म भेटला आणि तुम्ही जर म्हणाल 7 जन्म हा नवरा भेटू दे, एक तर मग तुमची तेवढी पुण्याई पाहिजे का त्याचं कर्म प्रारब्ध बदलून त्याला माणूस करावा लागेल, नाही तर मग तेवढा तुमचा त्याग पाहिजे का ते गाढव झालं तर मग मी पण. शक्य आहे का हे? नाही ना. मग त्यामुळे इथे कोणाचाच कोणाशी वास्तविक संबंध नाही, कोणाचाच कोणाशी वास्तविक संबंध नाही. ही वास्तविकता कळाली म्हणून सद्भक्तांचे सगळे पाश
सुटले. मग माझा वास्तविक संबंध कोणाचा आहे? माझा वास्तविक संबंध केवळ आणि केवळ भगवंताशी आहे. अविनाशी असलेला परब्रह्म, मी त्याचा अंश आहे. त्यानेच मला जन्माला घातलंय, तोच माझं पालन पोषण करतोय आणि अंतिम माझी निर्वाण गती सुद्धा तोच आहे. त्याच्या व्यतिरिक्त इथे दुसरं काही नाहीच. आणि त्यामुळे तो जगत रूपाने सुद्धा केवळ जनार्दन बघत असतो आणि त्या कारणाने मग त्याला अन्य दुसरा कोणाचाच विषय राहत नाही. मग त्याचे सगळे विषय एका नारायणाच्या ठिकाणी लागतात. म्हणून ज्याचा पूर्ण विषय नारायण झाला तो त्या ठिकाणी भक्त समजला पाहिजे. अभंगाचं दुसरं